आणखी एक मोठी बातमी आहे। राज्यामध्ये पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे। काही भागात ही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। मुंबई आणि उपनगरातील नागरिक दमट आणि उष्ण वातावरणामुळे हैराण झाले, तर आजही उकाड्याची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे। आणि राज्यामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर राज्यामध्ये काही ठिकाणी ऊन आपल्याला पाहायला मिळते, उष्णतेची लाट दिसते, तर काही ठिकाणांवर काही भागामध्ये मात्र अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि अशा पद्धतीचं वातावरण एकूणच राज्यामध्ये सध्या दिसून येत आहे। दरम्यान मुंबई आणि उपनगरातील नागरिक दमट आणि उष्ण वातावरणामुळे हैराण झालेले आहे आणि आजही इथं उकाड्याची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे। तर आजही काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? मुंबईमध्ये एकीकडे उकाडा वाढतोय, दमट वातावरण वाढताना दिसते, तर दुसरीकडे काही ठिकाणी मात्र अवकाळी पाऊस पडत असल्याचं दिसते। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? फरा, मुंबईकरांना गेल्या अनेक दिवसांपासून आणि पुढील 5 दिवस सुद्धा एकूणच उकाड्यापासून जे हैराण झालेले आहेत त्यांना आणखी 5 दिवस त्रास होणार आहे। कारण ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वातावरण पाहतोय आपण, ग्रामीण भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर मुंबई उपनगरांमध्ये पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटा राहणार आहेत। त्यामुळे आणि समुद्राच्या बाजूला असलेला समुद्रकिनारी असणारा जे भाग आहे, या भागामध्ये दमट आणि उष्ण अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतं। एकूणच 5 दिवस जरी या ठिकाणी उष्ण दमट वातावरणाची लाट जरी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतो। कारण ग्रामीण भाग असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तसेच पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल, या भागामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस सुद्धा पडणार आहे, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा बसणार आहेत। त्यामुळे मुंबईकर आणि महाराष्ट्राचे नागरिक जे आहेत त्यांना कुठेतरी उष्णतेच्या लाटा आणि पाऊस या दोन्ही समस्यांना सामोरं जावं लागणार आहे। विशेषतः मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे। यानंतर खरं तर जोपर्यंत मोसमी वारे आणि मोसमी पाऊस हा जो महाराष्ट्रामध्ये येत नाही, तोपर्यंत मुंबईकर आणि महाराष्ट्रातील नागरिक हे उकाड्यापासून हैराण होणार आहेत, त्यांना सुटका मिळणार नाही, अशा प्रकारचा एकंदरीत जो हवामान खात्याचा एक अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। निश्चितच स्वप्नील, कुठे ऊन तर कुठे पाऊस असं चित्र सध्या राज्यामध्ये दिसून येते आणि मुंबईकरांना मात्र उकाड्यानं हैराण करून सोडल्याचंही दिसतंय। तर या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।